या घडीची मुरबाडमधून सर्वात मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा गल्ली जाणारी मुरबाडमधील मसा यात्रा सुरू असताना मसा ग्रामपंचायतीला सरपंचांनी टाळा ठोकल्याचा प्रकार घडलाय। ऐन मसा यात्रेत महिला सरपंच जया घागस यांनी आज मसा ग्रामपंचायतीला टाळे ठोकून कामकाज बंद केले आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून सरपंच घागस यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे। यात्रा सुरू असताना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुनावणीसाठी जाणीवपूर्वक पत्र पाठवून त्रास दिल्याचा आरोप सरपंच यांनी केला आहे। यात्रेसाठी येणारा शासकीय निधीसुद्धा जाणीवपूर्वक पाठविला नाही असे अनेक आरोप या ठिकाणी करीत सरपंच यांनी मसा ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे। मसा यात्रेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना घडल्याचे पाहायला मिळते। कारण असं आहे की मी एक महिला सरपंच असून 7-8 महिने मला हा मानसिक त्रास चालू आहे। वरिष्ठांकडे मी पत्रव्यवहार करूनही त्यांचं कोणत्याही प्रकारचं मला सहकार्य लाभत नाहीये आणि मी वरिष्ठांच्या विरोधात ग्रामपंचायतीला टाळा ठोकण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्यावर मी त्या प्रकरणामध्ये मी दोषी नसतानाही दोषी जे आहेत ग्रामसेवक त्यांच्यावर कारवाई न करता त्यांनी सरपंचावर कारवाई सुरू केलेली आहे आणि भर यात्रेत 5 तारखेला त्यांनी सुनावणी लावलेली आहे। त्या सुनावणीला सरपंच कसं काही उपस्थित राहणार? येथे यात्रेला लाखो भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये सगळी जबाबदारी ही ग्रामपंचायतवर असल्या कारणाने मी तिथे उपस्थित राहिले नाही। माझं एकच म्हणणं आहे की सीओ साहेबांनी मस्ता ग्रामपंचायतीला भेट द्यावी आणि माझ्यावर जे काही कारवाई चालू आहे, माझ्या ज्या काही तक्रारी आहेत त्या त्यांनी ऐकून घ्याव्या आणि त्याचा न्याय निवाडा करावा आणि मला न्याय द्यावा। यात्रेचा निधी हा यात्रा सुरू झाली तरी पण या वर्षाचा निधी अजूनही आम्हाला आलेला नाही। ग्रामपंचायत ही यात्रा कशी काय हँडल करणार? हो, मी बीडीओंना 4-5 फोन केले, बीडीओंनी फोनही उचलला नाही, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे। कारण वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य लाभत नाही। जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड।